महानायक बिरसा मुंडा, जय आदिवासी जय एकलव्य. मी थोडा दिलगिरी व्यक्त करतो की मी माझा प्रोग्राम एक टेक्निकल अडचण असल्यामुळे एक 20 मिनटं लेट सुरू करत आहे. सर्वप्रथम मी उलगुलान एक आदिवासी चळवळ या लाईव्ह फेसबुकचे निर्माते आदरणीय डॉक्टर डाकुरे सरांचे मनापासून आभार मानतो की माझ्यासारख्या एका नवख्या प्राध्यापकाला आपल्या या राष्ट्रीय स्टेजवर बोलण्याची संधी दिली. मी प्राध्यापक विनोद शालिक नाईक, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, अर्थशास्त्र विभागात तासिका तत्वावर कार्यरत आहे. आज तुमच्या संधीमुळे मला आदिवासी कविता आणि आदिवासी वास्तव किंवा समाज वास्तव या विषयाच्या अनुषंगाने माझे मत प्रकट करण्याची संधी दिली आहे. तर मित्रांनो, आपल्या या चळवळीच्या नावाप्रमाणे आदिवासी 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 या शब्दाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. आदिवासी जे आधीपासून वास करत आहे त्यांना आपण आदिवासी म्हणतो. खऱ्या अर्थाने आपण आपल्या देशाचा विचार केल्यास भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशात विविध धर्म, जाती, पंथ एकत्रितरित्या गुण्यागोविंदाने आपल्याला वास करताना दिसून येतात. परंतु जर का आपण प्राचीन काळापासून तर आत्तापर्यंतच्या काळात किंवा आधुनिक काळापर्यंत जर विचार केला तर आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक परिवर्तनाचा आपल्या आदिवासी बांधवांना कोणताही फायदा झालेला दिसून येत नाही. कदाचित त्याची कारणे वेगळे असतील की आदिवासी समाज किंवा आदिवासी जमात नदी नाला, दऱ्या खोऱ्यांमध्ये किंवा पर्वतीय भागांमध्ये वास करत होते किंवा वास्तव्याला होते. परंतु कालांतराने आपल्या आदिवासी जमाती हळूहळू का होईना एक गावाच्या बाहेर किंवा गावालगत वस्ती करून राहू लागले. आदिवासी जमातींचा इतिहास बघितला तर भारतीय राज्यघटनेनुसार किंवा भारतीय राज्यघटनेच्या कलम 342(1) नुसार राष्ट्रपतींनी घोषित केलेल्या जमातींना आदिवासी जमात असे म्हणतात किंवा अनुसूचित जमात असे म्हणतात. या अनुसूचित जमातीमध्ये एकूण 47 जमातींचा समावेश होतो. आज मी माझे व्याख्यानाचे केंद्रबिंदू किंवा केंद्रस्थान आदिवासी भिल्ल जमात असणार आहे. तर आपल्या भारताचा विचार केला आपण तर जवळपास 1600 बोलीभाषा बोलल्या जातात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 36 लँग्वेजेस या बोलीभाषामध्ये बोलल्या जातात. असं एका संशोधकाने, ज्यांचं नाव आहे गियर्सन, एक ब्रिटिश संशोधक होते, त्यांनी याची नोंद करून ठेवलेली आहे. तर आदिवासी म्हणजे मूळ निवासी होय. साधारणपणे आपण आदिवासीची एक सोपी व्याख्या करू शकतो की समान बोलीभाषा बोलणाऱ्या व एका समान भूप्रदेशावर वास्तव्य करणाऱ्या समूहाला आदिम समाज किंवा आदिम जमात असे म्हटले जाते. म्हणजे समान बोलीभाषा. आज बोलीभाषा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आज आदिवासी जमाती
आपली बोलीभाषा बोलताना फक्त आपल्या घरात त्या भाषेचा वापर करतात किंवा आपल्या गल्लीमध्ये त्या भाषेचा वापर करतात, परंतु आपल्या डोक्यात एखाद्याची संकल्पना येत नाही की आपण या भाषेचे संवर्धन केले पाहिजे. तर याविषयी मी पुढे बोलणार आहे की महाराष्ट्रामध्ये आदिवासी बोलीभाषांच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे, ज्यामध्ये डॉक्टर गोविंद गारे साहेबांची वारसा आहे, त्यानंतर वारू दादा आहेत, त्यानंतर सुनीलजी गायकवाड सर आहेत, नंतर काहीतरी वंदनाताई सोनवणे आहेत. म्हणजे असे बरेच नावं आपल्याला सांगता येतील की ज्या आज आपल्या बोलीभाषेवर बोलायला लागले आहेत, त्याच्यावर लिखाण करायला लागले आहेत. आज मी अर्थशास्त्राचा अभ्यासक आहे, परंतु एक असे म्हणतात ना की लोखंडाला परिसाचे स्पर्श होणे हे सुद्धा नशीब लागते. आणि मी सुनीलजी गायकवाड सर त्यांच्या संपर्कात 1-2 वर्षापूर्वी आलो आणि तिथून मला असं वाटायला लागलं की आपण आता काहीतरी आपल्या बोलीभाषेत लिखाण केले पाहिजे. आणि तिथून मला एक आवड निर्माण झाली. कदाचित माझे जे लेखन आहे अर्थशास्त्राचं असल्यामुळे माझ्या लेखनामध्ये आर्थिक दृष्टिकोन दडलेला असेल, हे नक्कीच असणार आहे. तर मी आज भारतातील आदिवासी जमाती एकूण 47 आहेत, त्यापैकी भिल्ल ही एक प्रमुख जमात आहे. या भिल्ल जमातीबाबत आज मी बोलणार आहे. तर मित्रांनो, माझा एक दैव आहे की मी आज आपल्या आदिवासी जमातीपैकी भिल्ल जमातीवर माझे PhDचे संशोधन कार्य करीत आहे. मी मागील 5 वर्षापासून संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये स्वतः सर्वेक्षण केलं आहे. आपल्या आदिवासी जमातींची आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थिती किती प्रमाणात बदललेली आहे हे मी माझ्या डोळ्यांनी बघितले आहे. तर आदिवासी भिल्ल जमातीच्या संदर्भात बोलायचे झाल्यास इतिहासात असे म्हटले आहे की प्राचीन काळात मध्य पूर्वेकडून आलेल्या पोट्रो ऑस्ट्रोलाइट लोकांचे वंशज म्हणून भिल्ल जमात ओळखली जाते किंवा मानववंशशास्त्रज्ञांनी तसे मत मांडलेले आहे. उत्तर भारतातील तामिळ कवींनी जंगली व रानटी लोकांना विल्लुवर हा शब्दप्रयोग वापरलेला आहे. विल्लुवर हा शब्दप्रयोग जंगली व रानटी लोकांना वापरलेला आहे. जंगलात, नदी नाल्यांमध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये आपल्या आदिवासी जमाती राहत होत्या आणि त्या काळात त्यांना जंगली आणि रानटी असे शब्द संबोधले गेलेले आपल्याला दिसून येतात. परंतु विल्लू या शब्दाचा अर्थ द्रविडी भाषेत जर आपण पाहिला तर त्याचा अर्थ धनुष्य होतो आणि धनुष्य हा भिल्ल समाजाचा एक शस्त्र आहे. एकलव्य एक धनुर्धारी होते, त्यांनी त्या शस्त्राचा पुरेपूर्ण वापर केलेला आपल्याला दिसून येतो. तर संशोधकाच्या मते विल्लू किंवा विल्लू या शब्दापासून भिल्ल या शब्दाची निर्मिती झालेली असावी. म्हणून आदिवासी जमाती या प्राचीन काळापासून आपल्या देशामध्ये आहेत. आर्य आल्यानंतर कदाचित युद्ध झाले असतील आणि युद्धात्मक परिस्थितीनंतर आपल्या या मूळ निवासींना की जे राजे म्हणून सुद्धा होते, ज्यांची एक विशिष्ट स्वतःची रयत होती, यांना कदाचित जंगलात पर्वतीय भागामध्ये स्वतःला लोटावे लागले. म्हणून नंतरच्या काळात त्यांची दयनीय अवस्था आपल्याला झालेली दिसून येते. इवन आपण स्वातंत्र्य संग्रामात सुद्धा आपल्या आदिवासी भिल्लांचा एक मोठा योगदान आहे. तर भिल्ला हा शब्द विल्सन यांच्या मते द्रविडी भाषेतील असावा अशी नोंद किंवा असा उल्लेख आपल्याला आढळून येतो. आज आपण भारताचा विचार केला तर भिल्ल जमात राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. भिल्ल जमातीच्या पोटजाती जर बघितल्या आपण, मित्रांनो, मी स्वतः एक आदिवासी भिल्ल कुटुंबातील संशोधक आहे. मला देखील भिल्ल जमातीमध्ये किती पोटजाती आहेत हे माहीत नव्हते.
माझ्या PhD संशोधनात मला भिल्ल जमातीच्या एकूण 16 पोटजाती दिसून आल्या. त्यामध्ये बर्डे भिल, मावची भिल, तडवी भिल, गावित भिल, नाईक भिल, मथवाडा भिल, लाड्या भिल, तानका भिल, बोंडे गवाल भिल, कोटले भिल, ढानका भिल, पावरा भिल, ख्रिश्चन भिल, तडवी भिल्ल, कोटेनी भिल्ल आणि शेवटी बिलाटीतील भिल्ल. म्हणजे आज आपल्याला भिल्लांचे जवळपास 15 ते 16 प्रकार दिसून येतात. प्रत्येकांचे आर्थिक स्थिती ही जवळपास सारखी आहे. बहुतेकांना माहीत नाही की आपण भिल्लामध्ये कोणत्या पोटजातीत आपला समावेश झालेला आहे. खास करून आपण तडवी समाज असेल किंवा मग पावरा समाज असेल यांना सहज ओळखू शकतो, परंतु काटोनी भिल्ल असेल, नंतर लाड्या भिल असेल, बोंडे गवाल असेल, कोटला असेल, या भिल्लांना आपण सर्वसाधारणपणे ओळखू शकत नाही. तर महाराष्ट्रात बोलीभाषा किंवा महाराष्ट्रातील भिलाऊ भाषेचे संवर्धनामध्ये सुनीलजी गायकवाड सरांचं खूप महत्त्वाचं योगदान आहे. सुनील गायकवाड सरांनी कविता संग्रह, कथा संग्रह आणि आत्मकथन, विशेष म्हणजे भिलाऊ भाषेत त्यांचे लेखन आहे. सरांनी अहिराणी भाषेतसुद्धा लेखन केले आहे आणि मराठी भाषेत तर प्रश्नच येत नाही. म्हणजे एकूण आपल्या महाराष्ट्रामध्ये बोलीभाषेचे संवर्धन करणारे ते एक खंबीर नेतृत्व आपल्या आदिवासी जमातीला मिळालेले आहे. आणि सरांचे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये भोंगरे असेल, गल्लूर असेल, कोयता असेल, पावरी असेल, बाडगिनी धार असेल, भिलाऊ आदिवासी लोकसाहित्य आणि इतिहास असेल, सरांनी हे जे काही 8-9 पुस्तकं प्रकाशित केले त्यामध्ये आपल्या समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय किंवा सांस्कृतिक व्यथा मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. कदाचित मला असे सांगावे लागेल की सरांनी या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या होत्या सर्व समोरून बघितलेल्या दिसतात, म्हणून त्यांनी त्या पद्धतीने रेखाटले आहे. आणि सरांचा अभ्यास खूप गाढा आहे. मी मागील 2 वर्षापासून सरांच्या संपर्कात आहे आणि मी सरांच्या या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून आभार मानतो की सरांनी एक अर्थशास्त्राच्या अभ्यासकाला एक साहित्य लेखनाकडे वळून घेतलेलं आहे. तर सरांच्याच एक 4 वाक्य मी या ठिकाणी बोलणार आहे. तर आम्हाला नको लालच, भिलाऊमध्ये दिले सरांनी, आम्हाला नको लालच आणि नको त्या भूलथापा. बघा काय म्हटले, आम्हाला नको लालच आणि नको त्या भूलथापा, आमो स्वाभिमानी माणसं आमल्या कष्टण्या वाटा. बघा म्हणजे आपला आदिवासी समाज हा लालच असेल, भूलथापा असेल याला कधीही बळी पडत नाही. तो एवढा स्वाभिमानी आहे की कष्ट किती का असेना कष्टाचा मार्ग तो या ठिकाणी निवडत असतो. त्यानंतर सरांनी चाकोरी नावाची एक कविता मांडलेली आहे. कोयता मार जीव तोडी, कोयता मार जीव तोडी, बैल जोडी पाचीला पूजेलस. बघा म्हणजे बाळ जन्माला आला की 5व्या दिवशी सटवी येते आणि त्याच्या नशिबात काय असेल हे आधी लिहून जाते. बरोबर आहे ना. कदाचित आपण श्रद्धा अंधश्रद्धा याच्यावर पण बोलणार आहे मी. तर कोयता मार जीव तोडी, बैल जोडी पाचीला पूजेलस, बाण कोयता ज्या कंपनी मग असा कर्म मांडेलस. म्हणजे बघा की आपल्या कर्मात, आपल्या नशिबात मांडलेलं आहे की तू कोयता घे आणि ऊस तोडायला जा. म्हणजे आपण याच विचारात अडकून पडलेले आहोत. आणि सरांचे जे 4 लाईन मी जे वाचत होतो ते वाचत असताना माझ्या डोळ्यात पाणावले की बघा आपल्या आदिवासी बांधवांची काय परिस्थिती आहे. आज मी जरी PhD करतोय, कदाचित मी कागदोपत्री किंवा डॉक्युमेंटरी मी ती जमा करणार आहे, परंतु भविष्यात जे काही मी सजेशन देईल तर त्यामध्ये जर 10% जरी सुधारणा आपल्या समाजामध्ये होत असेल तर माझे शिक्षण, माझी PhD ही पूर्णत्वास जाईल असे मला वाटेल. त्यानंतर सरांनी म्हटलं आहे की सटीना टाक बोंबील झिंगा खायसन जगनासं. म्हणजे सटीच्या टाकात म्हटलं आहे की बोंबील झिंगे खाऊन जगायचं आहे ना, भरी पोट तरी खावा नासं. पोट जरी नाही भरला तरी खायचे. आणि बघितलं आहे मी की ऊसतोड कामगार जे असतात एकदम
छोटीशी एक त्यांची झोपडी असते, त्यामध्ये ते असतात. त्यांना खायला जे मिळेल ते खातात. मग ते झिंगे बोंबील असते थोडे घेतात आणि त्याचे ते म्हणतात ना, एक मासा हंडीभर रसा. ह्या ज्या म्हणी आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या आहेत, तर त्याचा अर्थ खूप गहन आहे. कारण का, एक मासा जरी असला तरी आपण पूर्ण परिवार त्याचा रसा खाऊ शकतो. आज परिस्थिती उलट आहे, आपण फ्राय खातो. ठीक आहे, या मुद्द्यावर जास्त बोलायला नको पाहिजे. तर कोयता मार जीव तोडी, बैलजोडी पाचीला पूजेल स, बाण कोयता ज्या कंपनी मग असा करम मांडेल स. सटीना टाक बोमिलना झिंगा खायसन जगाना स, ना भरी पोट तरी खावाना स. कंपनी मग जावाना टाक सटीना तुला खोटा करनास, कंपनी मग जावाना टाक तुला सटीना खोटा करनास. शिक्षण ना मंतर तुला लेवानास, फेक तो कोयता हिम्मत जुगाडनास. म्हणजे बघा, सरांच्या या वाक्यामध्ये खूप गहन अर्थ भरलेला आहे की सटीचा टाक हा आपण जरी मान्य करत असलो तरी शिक्षणाचा मंत्र जर आपल्याजवळ असेल तर आपण तो कोयता 100% फेकू आणि आपण आपली जी आर्थिक परिस्थिती आहे त्याच्यामध्ये सुधार करू शकतो. सरांनी कोयता हा जो पुस्तक आहे त्यामध्ये अहिराणी कविता खूप छान मांडलेल्या आहेत. त्यानंतर भोंगऱ्या कथासंग्रह याच्यामध्येही सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या कथा कविता मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरांचे लेखन म्हणजे एक पूर्णत्व संशोधन आहे. तर अशा पद्धतीने आपण आतापर्यंत सरांनी मांडलेले साहित्य किंवा सरांच्या कविता याच्यावर बोलत होतो. त्यानंतर मी वाहरूदादा असतील, त्यानंतर आपले गायकवाड सर असतील किंवा महाराष्ट्रातील जेही आपले बोलीभाषक असतील, मी या सर्वांचा आभार मानतो पुन्हा एकदा. आणि आज मी स्वलिखित माझ्या भिलाव भाषेतील कविता सादर करणार आहे. मना फाटेल संसार गरिबी तेनासाठी गय, मना फाटेल संसार गरिबी तेनासाठी गय, पड कितला बी ऊन तरी वारास थंडार. आज आपल्या समाजात एक परिवार आहे, त्याने त्याची व्यथा मांडलेली आहे की मना फाटेल संसार गरिबी तेनासाठी गय. म्हणजे बघा, गरिबी ठिगळ हा शब्द खूप मोठा आहे. म्हणजे मी गरीब आहे आणि मी काही करू शकत नाही, हाच त्याला मलम आहे. म्हणजे जखम झाली त्याला मलम गरिबी आहे. पड कितला बी ऊन तरी वारास थंडार. मी माझ्या आदिवासी बांधवांना जेव्हा एप्रिल मे महिन्यामध्ये पाहत असतो, शेतात रानात जेव्हा ते कामं करतात, तेव्हा अक्षरशः ऊन त्यांना एक थंड हवेसारखा वाटतो. कदाचित मी पण तो अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामुळे एक नैसर्गिक शक्ती आपल्या आदिवासी बांधवांच्या समोर उभी राहते. म्हणून तर म्हणतात की नाईक राजा हा जंगलाचा राजा आहे, जंगलसुद्धा त्याला साथ देतो. म्हणजे मे महिन्यामध्ये एवढ्या कडक उन्हात त्याला थंड वारासारखा भास होतो. खाय जवारनी भाकर तयस तिखाना आधार, खाय जवारनी भाकर तयस तिखाना आधार, कांदानी चवस न्यारी मालकला दकीसन दपाळ. कांद्याचे भाव डोळ्यात अश्रू आणतात. बघा, जवारची भाकर, त्याच्यावर तिखट चटणी त्याचा आधार घेतलेला आहे. कांदाची चव पाहिजे, कुठून तरी चोरून छपून त्या ठिकाणी कांदा आणला जातो, परंतु मालकाला बघून तो कांदा लपवत आहे. मना फाटेल संसार गरिबी तेनासाठी गय, पड कितला बी ऊन तरी वारास थंडार, खाय जवारनी भाकर तयस तिखाना आधार, कांदानी चवस नारी मालकला धकीसन दपाड. मना फाटेल संसार, मना फाटेल संसार. म्हणजे संसार जरी फाटलेला असला तरीसुद्धा त्याला बघा एक गरिबीचा ठेगड लावलेला आहे. काम कर कितला बी पोऱ्याला गोंटावर जपाळ. आदिवासी समाजात तो कितीही काम करत असला तरी मुलाला रात्री ते गोंट्यावर जपाळ. गोंडपाठ, कदाचित गोंटा हा शब्द एकदम प्युअर आपल्या बेलो भाषेतील आहे. गोंडपाठ आपण त्याला म्हणू. काम कर कितला बी पोऱ्याला गोणतावर जपाळ, स तुटेल खाट जरी तोराम तो वापर. म्हणजे बघा, मुलाला गोंटावर झोपवतो,
तुटलेली खाट, ते म्हणतात ना चाराचा आकडा टाकून झोपणे, रुबाबाने एक राजेशाही पद्धतीने. नेस फाटेल कपडा, बघा, नेस फाटेल कपडा तरी बायकोला समजाड, हाई दसरा म आपू लेसूत नवन कपड. म्हणजे स्वतः फाटलेले कपडे घातलेले आहे तरी आपल्या बायकोला प्रश्न विचारलेला आहे की मी तुला या दसऱ्याला नवीन कपडे घेणार. आणि त्याच्याही पेक्षा त्याची बायको एकदम समजदार आहे, कारण परिस्थिती गरिबीची आहे, त्याला ठिगळ हा गरिबीच्याच असणार आहे. म्हणून बायको त्याला उत्तरते, नेस फाटेल कपडा तरी बायकोला समजाड, हाई दसरा म आपू लेसूत नवीन कपड. बायको रडीसन सांग, बघा बायको रडते, डोळ्यात अश्रू आहेत. बायको रडीसन सांग आपला फाटेल संसार, खावाना दकुत पयल कपडं लेसूत नंतर. बघा दसरा समोर आलेला आहे, नवरा बायकोला समजवतोय की मी तुला कपडे घेऊन देणार, परंतु बायको नवऱ्याला समजवते अरे आपण आधी खाण्यापिण्याचा बघू, कपड्यांच्या काय ते नंतर घेऊ. दसरा थोडी असं खूप मोठा सण आहे की आपण त्याच ठिकाणी नवे कपडे घेतले पाहिजे. म्हणजे बघा गरिबी माणसाला सर्व शिकवते. कसा फाटेल संसार स गरिबीना ठिगय, जप लागना तरी सपन देखाड. म्हणजे गरिबीच्या संसारामध्ये झोप लागत नसली तरी तो स्वप्न पाहत असतो की आज नाही तर उद्या आपण आपल्या गरिबीला काहीतरी पर्याय मिळेल, याच आशेने तो काम करतो. आपल्या आदिवासी भिल्ल वस्तीत मी PhDचे संशोधन करत असताना या ज्या गोष्टी आता बोलत आहे मी तुमच्यासमोर मांडत आहे की गरिबी काय असते त्या झोपडीत राहणाऱ्या माणसाला विचारायला पाहिजे. आणि त्याच्यावर मलम काय असतं तेच आपल्याला सांगतात की गरिबीचा मलम आहे आणि त्याला मार्ग शोधण्यासाठी काय केलं पाहिजे हे माझ्यासारख्या एखाद्या संशोधकाचा काम आहे. म्हणून मी माझी लघुकथा जी आहे पिवळा कार्ड, एक आधार आणि गोंधळ या 2 कविता लघुकथा मी नंतर शेवटी सादर करणार आहे. खरं म्हणजे या ठिकाणी बोलताना किंवा बोलीभाषेमध्ये जे काही मी विचार मांडत आहे कदाचित ते माझ्या समाजाला लागू होत असतील किंवा नसतील, परंतु मी पूर्णपणे तो प्रयत्न केलेला आहे. नंतरची आदिवासी कविता आहे भिलाऊ भाषेत. असा मना आदिवासी पाळा, की आपण ज्या वस्तीत राहतो त्या वस्तीचे वैशिष्ट्य सांगत असताना कदाचित खूप आनंद होतो, दुःखही होतो, कारण त्या वस्तीमध्ये एक वेगळा चित्र आहे. त्या वस्तीत जेव्हा आपण जन्मतो वाढतो तर त्या वस्तीमध्ये होणारे बदल कसे आहेत हे फक्त आपण शिक्षणामुळे समजू शकतो. एक अशिक्षित माणूस जो गरिबीला एक गरिबीचा उपाय म्हणत असेल तर त्याच्याकडनं आपण अपेक्षा नाही करू शकत, कारण का शिक्षणापासून तो वंचित आहे. आता मी सादर करत आहे असा मना आदिवासी पाडा, म्हणजे मनी बिलाटी. असा मना आदिवासी वाडा, जटेना नवाना थारा, सत पडेल घर ना झोपडीला गारा. बघा आदिवासी वाडा जेव्हा आपण पाहतो की त्या ठिकाणी नाविन्याचा थारा नसतो, घरं पडकी असतात, त्यांच्या झोपडीला गारा नसतो, त्यांच्या झोपडीला दरवाजा नसतो. सत फाटेल कपड तेन्म ठिगय स न्यारा, सत फाटेल कपड तेन्म ठिगय स न्यारा, गरिबीना मांडीवर जपेल सतसारा. म्हणजे फाटलेले कपडे आहेत त्याच्यावर ठिगळ हा वेगळ्या प्रकारचा लावलेला आहे. मी जे मगाशी बोललो की गरिबीच्या ठिगळ लावून घेतलेला आहे, गरिबीच्या मांडीवर झोपले तर सारा, म्हणजे जवळपास गरिबीच्या मांडीवर झोपले. असा सामना आदिवासी वाडा, म्हणजे आदिवासी वाडा जिथे नाही नाविन्याच्या थारा आहेत, पडकी घरे, त्यांच्या झोपडीला नाही गारा आणि नाही दारा, फाटके कपडे, त्याला ठिगळ लावलेला आहे न्यारा आणि गरिबीच्या मांडीवरच झोपले ते सारा.
अंधश्रद्धा मग दबायनात सारा, अंधश्रद्धा मग दबायनात सारा, भगत भवाना रुबाब स न्यारा. खूप जवळून पाहा तुम्ही की अंधश्रद्धा मग दबायनात सारा, भगत भुवाना रुबाब मग दबायनात न्यारा. दोरा धागाना विश्वास मग अडकायनात सारा. अंधश्रद्धा मग दबायनात सारा, भगत भुवाना रुबाब स न्यारा. दोरा धागाना विश्वास मग अडकायनात सारा. म्हणजे आपल्या आदिवासी जमाती भगत बुवा यांच्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवताना दिसून येतात. म्हणून हे चित्र मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मासा काटा मग गया टाईम सारा. बघा आदिवासी पाड्याची कंडिशन काय आहे की मासा काटा मग गया टाईम सारा, उरेल टाईम शिकार म न्यारा. मासा काटा मग गया टाईम सारा, उरेल टाईम शिकार म न्यारा. उरेल ना तो कोणता बी काम, कारण नदी नाला पडेलच सुमसा. बघा परंपरागत व्यवसाय, शिकार करणे, मासेमारी करणे, दारू निर्मित करून विकणे, अशा आपल्या आदिवासी समाजाकडे हे व्यवसाय होते. परंतु आज नदी नाला ज्यामध्ये कुठलीही पाणी नाही, त्यामुळे आपला समाज त्या व्यवसायावर अवलंबून राहू शकत नाही. आपल्याला पर्याय व्यवस्था नाही. म्हणून मला वाटतं की आपला आदिवासी वाडा त्याच्या या ज्या समस्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. पुढील 2 ओळी अशा आहेत की मतदाता म्हणून वापरनात सारा. मतदाता म्हणीसन वापरनात सारा, कवडी मोल दाम विकायना बिचारा. मतदान म्हणीसन वापरनात सारा, कवडी मोल दाम विकायना बिचारा. तरी बी स कचरा वस्ती म सारा. तरी बी स कचरा वस्ती म सारा, तसा जीवन काढी राहण्यास बिचारा. म्हणजे 5 वर्षानंतर आपले पुढारी लोक आपल्या वस्तीमध्ये येतात आणि आपल्याला 200, 300, 500मध्ये खरेदी करतात आणि 5 वर्ष ते आपल्याकडे डुंकून बघत नाही आणि आपल्या वस्तीमध्ये जो कचरा आहे त्याच पद्धतीने आपण त्या कचऱ्यामध्ये आपले पुढचे 5 वर्ष काढत असतो. असा सामना आदिवासी वाडा. शिक्षण म माग रहिना. शिक्षण म माग रहिना बिचारा, दूर दूर दिखी रहण्याचा अंधकार सारा. शिक्षण म मांग रहिना बिचारा, दूर दूर दिखी रहण्याचा अंधकार सारा. येनामच फायदा लिनात सारा. येनाच फायदा लिनात सारा. भेटी का ना शिक्षण ना वारा. भेटी का ना शिक्षण ना वारा, हाही विचार मग जगी रहण्याचा बिचारा. म्हणजे बघा आपल्याला वाटतं की आपण आपल्या मुलांना शिकवले पाहिजे, शिकवल्यानंतर ते काहीतरी अधिकारी होतील, परंतु परिस्थिती अशी आहे, अंधकार एवढा पसरलेला आहे की आपण काय केलं पाहिजे. आज मी या लाईव्ह प्रोग्रामच्या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो की शिक्षण हा घटक खूप महत्त्वाचा आहे. 8वीपर्यंत नापास करू नका, म्हणजे मुलं हे कमकुवत पुढे जातात. आणि आपल्या आदिवासींची मुलं की ज्यांना आपण कुठलेही क्लासेस लावलेले नसतो आणि म्हणून आपला नुकसान त्या ठिकाणी होत असतो. म्हणजे पद्धतशीरपणे आपला आदिवासी मुलगा हा 10वीपर्यंत जेमतेम शिकेल. या ठिकाणी लाईव्ह मला पाहत असताना बरेच लोकांनी या विषयावर विचार केलेला असेल, परंतु या विषयावर बोलण्याची गरज आहे. अशा पद्धतीने असा मना आदिवासी पाळा ही कविता मी सादर केली आणि थोडा आणखी आदिवासी भिल्ल समाज किंवा आदिवासी जमात ही प्रामाणिक कशी आहे, कष्टाळू कशी आहे, याबद्दल आणखी माझी एक कविता आहे. एक कविता मी पुन्हा या ठिकाणी सादर करणार आहे. तिचं नाव आहे कितला भोया भील आमना. कितला भोया भील आमना, कितला कष्ट तेना वाटाम. बघा असं वाटतं ना की 18 विश्वाची सर्व कष्ट त्याच्या वाट्याला आहे. बघा तुम्ही आपल्या वस्तीत जाऊन बघा. कितला भोया भील आमना, कितला कष्ट तेना वाटाम. तरी करणा चिंता कसाने, ना स भय मराने. तरी कोणत्याही गोष्टाची चिंता करत नाही, ना त्याला भय मरण्याची आहे. स शिक्षण म जागा जरी, स शिक्षण म जागा जरी, तरी करना विकास सोयताना. स शिक्षण म जागा जरी, तरी करना
विकास सोयताना कितला भया भी लांबना कितला कष्ट तेना वाटा. नास मोह माया कसाम नास मोह माया कसाम जसा तसा जगी सरैना. नास मोह माया कसाम जसा तसा जगी सरैना. नास ध्यास कसानी नास जगानी चिंता. म्हणजे आदिवासी बांधव एवढा भोळा आहे की त्याला उद्याची टेन्शन नाही आहे, त्यामध्ये समाधानी म्हणायचं. म्हणजे अल्पसंतुष्ट जीवन आपला आदिवासी बांधव जगताना आपल्याला दिसून येतो. कितला भोया भील आमना जसा पडेल स खोपाम. म्हणजे लहान पिल्लू जसे खोप्यात पडलेले असतात, तर ते लहान पिल्लूंना कोणत्याही प्रकारची टेन्शन नसते. असेल हरी तर ते म्हणतात ना, त्या पद्धतीचे आहे. तर कितला भोया भील आमना जसा पडेल स खोपाम कमी सद गरजा स्वतःन्या ना कर हेवा दुसराना. म्हणजे बघा, खोपामा पडेल सारखा आपला भील माणूस दिसत. आज आपल्या भोया भिल्लाबाबत जर म्हणायचं झालं तर त्याला गरजा स्वतःच्या कमी ठेवलेल्या आहेत. त्याला असं वाटत नाही की माझ्याकडे 2 व्हीलर पाहिजे, माझ्याकडे 4 व्हीलर पाहिजे, मी चांगल्या घरात राहिलो पाहिजे. इवन आपण मिळालेली घरकुलसुद्धा चांगल्या पद्धतीने वापरू शकत नाही. एवढा भोळापणा आपल्या या भिल्ल समाजात किंवा आदिवासी जमातीमध्ये आपल्याला दिसून येतो. गावम तेजी रहो का मंदी गावम तेजी रहो का मंदी त्याला फरक पडना कसाना. बघा, गावात तेजी असो का मंदी असो त्याला कुठलाही फरक पडत नाही. इतला भोया भी लांबना कितला कष्ट त्यांना वाटावं. तर अशा पद्धतीने मी आदिवासी कविता या ठिकाणी सादर केलेल्या अजून माझ्याकडे भरपूर आहेत, परंतु त्या प्रत्येक कवितेचा एकच अर्थ निघतो, तो म्हणजे आपला आदिवासी समाज हा आर्थिकदृष्ट्या मागे असल्यामुळेच त्याला बाकीच्या गोष्टी मिळत नाही. आणि आर्थिकदृष्ट्या का मागे आहे? कारण त्याने शिक्षणाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आज आपल्याला सक्तीचे शिक्षण असूनसुद्धा आपण शिक्षणाकडे वळत नाही. आदिवासी मूळ निवासी समजा पुढच्या महिन्यात एकलव्य जयंती येईल, आपला आदिवासी बांधव खूप जोमाने पुढे येतील, खूप जोमाने सादर करतील आणि दुसऱ्या दिवशी विसरून जातील. मित्रांनो, एकलव्यसारखा धनुर्धारी पूर्ण विश्वास नाही आणि होणार नाही. परंतु सर्वांना माहिती आहे की एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एखाद्या गोष्टीचा त्याग करावा लागतो. तर अशा पद्धतीने मी माझ्या काही बोलीभाषेतील कविता या ठिकाणी संपवलेल्या आहे. आता मला माझी जे काही लघुकथा आहे, लघुकथा मित्रांनो, लघुकथा मी माझ्या PhD संशोधन कार्य करीत असताना जेवढून बघितलेल्या घटना आहेत किंवा मी लहानपणापासून तर आजपर्यंत जे काही आपल्या समाजात वेगवेगळ्या रूढी परंपरा चालतात त्यावर मी या 2 लघुकथा लिहिलेल्या आहेत. यामध्ये खास करून सुरुवातीला सांगणार मी की पिवळा कार्ड एक आधार. पिवळा कार्ड एक आधार सर्वांना माहिती आहे की बिलो पॉवर्टी लाईन एक प्रकार असतो. त्या ठिकाणी गरिबांना स्वस्त किमतीत अन्नधान्य दिलं जातो, बरोबर. मग आता माझ्या डोक्यात असं आला की मी अर्थशास्त्राचा अभ्यासक आहे आणि मग मी माझ्या पद्धतीने कसा मांडू शकतो. पिवळा कार्ड एक आधार. आज समाजात बरेच लोक सांगतात की आपण या लोकांना स्वस्त अन्नधान्य देतोय म्हणून हे लोक कामधंदे करत नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आपण या गोष्टीला जबाबदार आहोत. कारण का, आपल्याला जर एखादी योजना मिळाली, एखादी सुविधा मिळाली तर आपण त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे. मी सुद्धा एक बिलो पॉवर्टी लाईन फॅमिलीमधून आहे. आमच्याकडे सुद्धा एक पिवळा कार्ड होता, अजून पण आहे. कारण का, मी आजही CHB ताशिका तत्वावर शिकवत आहे. तर मित्रांनो, पिवळा कार्ड एक आधार ही जी संकल्पना माझ्या डोक्यात आली तर अशा पद्धतीने आली की एखाद्या ग्रामीण भागात एखादा गरीब कुटुंब आहे, त्या गरीब कुटुंबाला कुठलाही आधार नाही. ग्रामीण भागातील एक भिल्ल कुटुंब की ज्याला कुठलाही आधार नाही, मात्र आपल्या रक्तात प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा, खरे बोलणे या गुणधर्म असल्यामुळे
इतर समाज आपल्या आदिवासी बांधवांना जवळ घेत असतो, कारण इतरांपेक्षा आपले आदिवासी बांधव चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम करत असतात. तर पिवळा कार्ड ही एक संकल्पना त्याच्यात एक फलित म्हणून आपल्या त्या कुटुंब प्रमुखाला मिळालेली दिसून येते. म्हणजे काय की गावातले जे सरपंच पोलीस पाटील असेल त्यांनी त्या व्यक्तीला पिवळा कार्डमध्ये तुझं नाव आलेलं आहे जेव्हा असं सांगितले, तर तो व्यक्ती, मी माझी जी कथा आहे त्याचे मी ते पात्रांचे नाव या ठिकाणी सांगणार नाही, मी फक्त त्याचा सारांश तुमच्यासमोर मांडत आहे. तो व्यक्ती एवढा खुश होतो जसं आपल्याला नोकरी लागलेली आहे. बघा, नोकरी लागणे म्हणजे काय, मरेपर्यंत आपली पगार सुरू होते आणि मग आपल्याला सर्व टेन्शन दूर होऊन जाते. एवढे खुश असतो आपण की आता मला जगाशी घेणं देणं नाही. कारण का, मी काही वर्षानंतर, काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर स्वतःची गाडी असेल, स्वतःचा बंगला असेल आणि मग खुश राजा राणीचा संसार, बरोबर. परंतु हा एक गरीब दरिद्री भिल्ल कुटुंब प्रमुख की ज्याला जेव्हा पिवळा कार्ड हातात मिळाला तर एवढा खुश झाला. घरी गेल्यावर तो बायकोला सांगतो की बघ, आज आपल्या आयुष्यामध्ये आपण सर्वात मोठी गोष्ट मिळवलेली आहे. का, कारण त्याला माहीत आहे की आपल्याला महिन्याला जे काही अन्नधान्य लागेल तर ते या पिवळा कार्डाच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. परंतु बघा, एखादी योजना येते आणि लगेच त्याचा फायदा होत नाही, तर त्याला मुलं असतात. कालांतराने तो कुटुंब प्रमुख म्हातारा होतो, बरेच दिवस त्या योजनेचा तो लाभ घेतो, परंतु त्याच्या मुलाला त्याने शिक्षण दिलेले नाही. मात्र शेवटी मरणाच्या तोंडावर तो कुटुंब प्रमुख, तो बाबा आपल्या मुलाला बोलवतो, बेटा एक गोष्ट लक्षात घे, आज मी शेवटचे क्षण मोजत आहे, पण मी तुला काही देऊ शकत नाही, माझ्याकडे कुठलीही प्रॉपर्टी नाही. मात्र एक गोष्ट लक्षात घे, मी तुला माझा एक करता मुलगा सोडून जात आहे. करता मुलगा म्हणजे काय की पिवळा कार्ड हा मी तुला माझ्या वारसामध्ये देऊन जात आहे. या पिवळा कार्डमुळे तुला एक मुलाचा बळ मिळेल. म्हणजे तू तुझ्या मुलाला कामाला लावू नको, त्याच्याकडनं कामाची अपेक्षा बघू नको. तू हे जे काही स्वस्त अन्नधान्य मिळेल, त्याच्या नावावर जे काही तुला स्कॉलरशिप मिळेल, त्याला पुढे शिक्षणामध्ये संधी मिळेल, याचा तू लाभ घे आणि तुझ्या मुलाचा भविष्य उज्ज्वल कर. म्हणजे पिवळा कार्ड एक आधार, हा जो टायटल माझ्या डोक्यात आला की एक आदिवासी कुटुंबातील अतिशय दरिद्र की ज्याच्या सर्व गरजा अपूर्ण आहेत आणि थोडा एक कॉल आला होता, हो, तर त्याने त्याच्या मुलाला जो मंत्र दिला की तू तुझ्या मुलाला शिक्षणात टाक, त्याला पुढे कर. आणि बघा मित्रांनो की साधारणपणे पिवळा कार्ड या एका योजनेचा लाभ त्या ग्रामीण भागातील कुटुंब प्रमुखाला साधारणपणे 3ऱ्या पिढीला मिळाला. म्हणजे त्या बाबाचा पूर्ण आयुष्य गेला, त्याच्या मुलाला त्याने शिकवलेला नव्हता. मग त्याला वाटलं की आपलं मुलाला शिकवलं पाहिजे, म्हणून त्याच्या नातवाकडनं त्याने शिक्षण करून घेतलं. आणि या पिवळा कार्ड एक आधार, याच्या माध्यमातून एखाद्या गरीब कुटुंबातील एखाद्या मुलाला त्याचा फायदा होत असतो. परंतु शासनाच्या या योजनेचा 100% जरी फायदा होत नसला, 10% जरी त्याचा फायदा होत असेल तरी ते आपल्या बांधवांसाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर मी गोंधळ, बघा, श्रद्धा आणि अंधश्रद्धा, श्रद्धा आणि अंधश्रद्धा त्यातील मधली स्थिती म्हणजे गोंधळ. हे मी माझ्या पद्धतीने एक वाक्य तयार केलेलं आहे. आज जेव्हा आपण गोंधळ कार्यक्रमाचं आमंत्रण जर एखाद्याला आलेलं असेल तर तो एवढा खुश होतो, माहिती आहे तुम्हाला. गोंधळ कार्यक्रमाचे आमंत्रण जर आले तर एवढा खुश होतो, कारण त्या ठिकाणी बोकड आणि मेंढाची भाजी असते. परंतु आदिवासी कुटुंबात जेव्हा गोंधळ कार्यक्रम सुरुवात केली जाते तर त्याची सुरुवात कशी होते, तो गरीब कुटुंब एवढ्या पैशांची मॅनेजमेंट कशा पद्धतीने करतो याच्यावर कोणीही विचार केलेला नाही. मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे, म्हणून मला वाटलं की गोंधळ ही जी संकल्पना आहे, श्रद्धा जर बघितली आपण तर आपण आपल्या कुलदैवताला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी केल्या पाहिजे. परंतु 2-4 पुस्तकं
जास्तीचे वाचून झाल्यानंतर आपल्याला वाटायला लागतं की अरे काही वेळेस काही गोष्टींना मर्यादा असली पाहिजे. तर गोंधळ या लघुकथेमध्ये मी काही पात्र घेतलेले आहेत, त्याची मी फक्त थोडीशी झलक सांगणार आहे तुम्हाला. अहो, आपल्याला पाटलांकडे जायचे. सखूबाईचा नवरा म्हणतो, का विसरले का? आपल्या कुलदैवताला आपल्याला प्रसन्न करायचं आहे. आपले मागील गोंधळ व्हायला 3 वर्ष होऊन गेले, पुढच्या वर्षी आपल्याला गोंधळ करावा लागेल. सखूबाईचा नवरा टेन्शनमध्ये की आता पुन्हा पाटलांकडे जावं लागेल, त्यांच्याकडनं पैसे घ्यावे लागतील. दिवसभर टेन्शनमध्ये फिरत असतो. संध्याकाळी जेव्हा पाटील घरी सखूबाईचा नवरा जेव्हा घरी येतो तेव्हा सखूबाई म्हणते, तुम्ही विसरले ना, मला माहिती आहे तुम्ही ह्या गोष्टींकडे लक्ष देत नाही, म्हणून आपले वाईट होत आहे. आपला काहीही चांगला होताना आपल्याला दिसून येत नाही. शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाटलांकडे जातात. त्यांच्या समोर हा विषय मांडतात की आम्हाला कार्यक्रम करायचा आहे, तर मी सालदार म्हणून तुमच्याकडे येऊ इच्छितो, मला तुम्ही तेवढे पैसे द्या. म्हणजे बघा, गोंधळ ही जी लघुकथा आहे तर फक्त पैशांवर थांबत नाही, ती आपली परंपरा आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, मी माझ्या घरात माझे आजोबा दर 3 वर्षाला देवाचे कार्यक्रम करत असे. जेव्हापासून मला समजायला लागलं, मी वडिलांना रिक्वेस्ट केली, विनंती केली की बाबा तुम्ही असे करू नका. जेव्हा मी सक्षम होईल, आर्थिकदृष्ट्या माझ्यामध्ये बळ असेल, तेव्हा मी या कार्यक्रम माझ्या पद्धतीने करेल. म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा, कर्ज घेऊन खर्च करणे ही संकल्पना पूर्णपणे वेगळी आहे. तर या गोंधळ लघुकथेमध्ये माझा सारांश असा आहे की एखादा कुटुंब दर 3 वर्षानंतर काहीतरी 20-30 हजार रुपये जेवढा तो खर्च करत असेल, तर त्याची परतफेड करायला त्याला पुढील 3 वर्ष लागतात. एवढा गोंधळ चालतो की त्या गोंधळामध्ये तो विसरून जातो. पूर्ण आयुष्य त्याच पद्धतीने निघत असतो की आपण गोंधळ केलेला आहे, त्याचे पैसे फेडायचे, त्याच्यानंतर पुन्हा गोंधळ, की आपण जे कार्यक्रम करतो ते कार्यक्रम करत असताना त्या कुटुंबाकडे जे साधन उपलब्ध आहेत त्या उपलब्ध साधनांचा सुद्धा आपण विचार करत नाही आणि त्या ठिकाणी एक चांगल्या मटणाच्या जेवणावर आपण ताव मारतो. परंतु जेव्हा सर्व पाहुणे मंडळी तिथून निघून जातात तेव्हा ती सखूबाई पुन्हा नवऱ्याला सांगते की आता काय करायचं. नवरा सांगतो, बघ आता आपल्या घरात जेवढा शिल्लक पडलेला असेल तेवढा आपण बघू. आणि पुन्हा जैसे ते परिस्थिती, पुन्हा 3 वर्षानंतर पुन्हा नवीन गोंधळ कार्यक्रमाची त्या ठिकाणी व्यवस्था केली जाते. आणि पुन्हा आणि एक वेळ अशी येते की जेव्हा सखूबाईच्या नवरा म्हातारे होतात, तेव्हा ते झोपलेले असतात आणि तेव्हा त्यांना प्रश्न पडतो की आपण आयुष्यभर ज्या कुलदैवताला प्रसन्न करण्यासाठी कर्ज घेऊन खर्च केलेला आहे, त्यांचे नैवेद्य आपण दिलेले आहेत, मग आपल्या मुलांना आपल्याला शांतता का लाभत नाही. तेव्हा सखूबाईच्या नवऱ्याच्या डोळ्यासमोर एक प्रश्न, एक चित्र उभा राहतो की आपण ज्या पाटीलांकडनं, देशमुखांकडनं जे पैसे घेत असू तेव्हा त्यांनी आपल्याला एक गोष्ट सांगितली होती की तुम्ही या गोष्टींवर पैसा खर्च करण्यापेक्षा आपल्या मुलांना शिक्षणाकडे वळवा. तेव्हा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केला. आज त्या पाटलांचा मुलगा डॉक्टर आहे, चांगल्या हुद्द्यावर आहे, त्यांचे चांगली प्रगती झालेली आहे, परंतु आपली मुलं आजही मासेमारी, शिकार काम करत आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपण आपल्या आदिवासी बांधवांच्या ज्या व्यथा आहेत तर त्या व्यथा शोधून जर या पद्धतीने मांडत असू तर कदाचित आपल्या बांधवांना भविष्यात हे कळेल की आपण काय केलं पाहिजे. तर मी उलगुलान आदिवासी एक चळवळ या लाईव्ह फेसबुकचे जे निर्माते आहेत आदरणीय डॉक्टर डाकुरे सर यांचे खूप मनापासून आभार मानतो की आज आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आज महाराष्ट्रात माझा असा प्रयत्न असेल की जे आदिवासी बांधव आहेत, आदिवासी बांधवांमध्ये जे श्रद्धा, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा ह्या ज्या काही आजच्या स्थितीत सुरू आहेत त्याच्या संदर्भात
जर जनजागृती मोहीम सुरू करता आली तर आपण तेही प्रयत्न केला पाहिजे. कारण आपल्याकडे एकीचा बळ आहे. या एकीच्या बळाच्या माध्यमातून आपण पूर्ण महाराष्ट्रात आपल्या आदिवासी बांधवांना आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या सक्षम करू शकतो. आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. मी पुन्हा तुमचे आभार मानतो. आणि ज्या परीसने मला बोलण्याचे कौशल्य अवगत करून दिले त्या आदरणीय सुनील गायकवाड सरांचाही मी खूप आभार मानतो. आणि या ठिकाणी मी माझे व्याख्यान थांबवतो. जय आदिवासी, जय एकलव्य, महानायक बिरसा मुंडा. धन्यवाद.